नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर परत एकदा नवीन क्वेश्चन पेपर सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या वेळेस मी अहमदनगर जिल्हा पोलीस भरती 2016चा पेपर कव्हर केला होता. आता यामध्ये आपण अमरावती जिल्हा पोलीस भरती 2016 या वर्षीचा पेपर कव्हर करणार आहोत. मित्रांनो, ही क्वेश्चन पेपर सिरीज आहे. तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. यामध्ये जवळजवळ मी 100 क्वेश्चन पेपर कव्हर करणार आहे. त्यामध्ये 2016चे आणि 2017चे असे दोन्हींचे मिळून जवळजवळ 100 क्वेश्चन पेपरचे GK GS चे क्वेश्चन ची सिरीज बनवत आहे. तर हा आपला दुसरा व्हिडिओ आहे. तर या व्हिडिओला आता जास्त वेळ न वाया घालता आपण सुरुवात करूयात. यामध्ये मी क्वेश्चन तर घेत आहे, त्याचं उत्तरही सांगत आहे. सोबतच त्या ऑप्शनशी त्या एखाद्या प्रश्नामध्ये किती ऑप्शन आहे तर त्या ऑप्शनचे सोबतचे पण ऑप्शन एक्सप्लेन करत आहे मी, जेवढं माझ्याकडून होतंय तेवढं. त्यानंतर आता आपण काय करू, आता आपण पहिल्या क्वेश्चन वरती येऊया. गोवर मिल्स, प्रश्न क्रमांक 1. गोवर मिल्स या रोगासाठी डॅश विषाणू कारणीभूत असतो. तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही मनातल्या मनात टिक करून ठेवा. मी याचं उत्तर सांगतो. तर याचं उत्तर आहे पॅरामॅक्सो. तर ऑप्शन अ, पर्याय अ याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये डॅश येथे झाला. प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये डॅश येथे झाला. तर मित्रांनो, बरोबर उत्तर आहे लुंबिनी. गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये लुंबिनी येथे झाला. त्यानंतर भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते? प्रश्न क्रमांक 3. भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे राजेंद्र प्रसाद. ऑप्शन ब, पर्याय ब, राजेंद्र प्रसाद हे याचं बरोबर उत्तर आहे. राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 कडे वळूयात. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची एकूण संख्या किती? तर खासदारांची संख्या साहजिकच सर्वांनाच माहीत आहे. याचं उत्तर प्रश्नाचं ब आहे. ब 48. आपल्या महाराष्ट्रात पंचवार्षिक ज्या निवडणुका होतात खासदारांच्या लोकसभेच्या, त्यामध्ये 48 खासदारांच्या सीट्स आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5. इष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो, खूप सोपा प्रश्न आहे. इष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अनिष्ट हा आहे. मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका खूप मोठी आहे. अमरावती विभाग 2016 यामध्ये जवळजवळ 80 प्रश्न हे GK मधून आलेले आहेत. त्यामुळे GK ला खूप महत्वाचं वेटेज आहे. तर GK तुमचं चांगलं असणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही पोलीस भरती पास होऊ शकत नाहीत. कारण की ही प्रश्नपत्रिका बघून घ्या, ही फास्ट कशामुळे कव्हर करतोय, कारण यामध्ये 80 क्वेश्चन आहेत. 80 क्वेश्चन असल्यामुळे आपला हा व्हिडिओ खूप मोठा बनणार आहे. तर GK ला तुम्ही बघून घ्या किती महत्व आहे GK ला. जवळजवळ 80 प्रश्न आलेले आहेत. तर सांगता येत नाही GK लाच की नेमके फिक्स क्वेश्चन कसे असतील, काय असेल. पण तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर केला तर यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून जातं की नेमकं प्रश्न येतात कसे, आपल्याला त्या जिल्ह्यातल्या काय काय गोष्टी कव्हर करायच्या आहेत. त्यामुळे रिपीट क्वेश्चन पेपर या प्रश्नपत्रिका तुम्ही सेव्ह करून ठेवा. सेव्ह केल्याच्या नंतर परीक्षा पोलीस भरती आल्याच्या नंतर याला रिपीट वाचा. याचा तुम्हाला खूप फायदा होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6.
स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे, सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न ऑप्शन अ, सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते. तर सरदार वल्लभभाई पटेल यांची थोडी माहिती सांगतो मी. स्टॅच्यू ऑफ युनिटी ही जी सरदार सरोवर डॅम गुजरातमध्ये आहे, तर त्या डॅम वरती स्टॅच्यू ऑफ युनिटी बांधलेला आहे. तर याचं इनॉग्रेशन म्हणजे उद्घाटन हे आपल्या प्राईम मिनिस्टर मोदींनी 21 ऑक्टोबर 2018 रोजी केलं होतं. तर 21 ऑक्टोबर का? तर कारण की 21 ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन आहे, म्हणजे जयंती आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल सांगतो तुम्हाला. ही स्टॅच्यू ऑफ युनिटी जगामधली सगळ्यात उंच वास्तू आहे. याची उंची जवळजवळ 182 मीटर, मीटरमध्ये 182 मीटर आहे आणि फूटमध्ये 597 फूट आहे. आणि ही जगातली 2020 ची तरी सर्वात उंच वास्तू आहे. 2021 ची हे असणार आहे. जोपर्यंत एखादी नवीन वास्तू येत नाही तोपर्यंत सरदार वल्लभभाई पटेल यांचीच राहणार. पुढीलपैकी कोणती गायीची जात नाही? तर मित्रांनो मोरा. प्रश्न ऑप्शन ड, ही गायीची जात नाही. साहिवाल, निमार आणि खिल्लार, तर या गायीच्या जाती आहेत. पुढीलपैकी कोणते नदीतील सर्वात मोठे बेट आहे? तर मित्रांनो माजुली. ऑप्शन ब, माजुली हे नदीतील सर्वात मोठे बेट आहे. तर माजुली बेटाबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो. माजुली हे ब्रह्मपुत्रा रिव्हर वरती बेट आहे. हे आसाम राज्यामध्ये येतं. जे आपल्या 7 सिस्टर्स आहेत त्यामध्ये आसाम आहे. आसाममध्ये माजुली आहे. माजुली हे ब्रह्मपुत्रा नदीवरचं सर्वात मोठं बेट आहे. त्यानंतर दुसरं एक बेट आहे चिल्का लेक. चिल्का लेक कुठे आहे? चिल्का लेक ओडिसामध्ये आहे. त्यानंतर संजय गांधी नॅशनल पार्क डॅश येथे आहे. संजय गांधी नॅशनल पार्क मुंबईला आहे मित्रांनो. ऑप्शन अ, संजय गांधी नॅशनल पार्क मुंबईला आहे. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? उजनी धरण खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो. उजनी धरण भीमा नदीवर आहे. लक्षात असू द्या, उजनी धरण भीमा नदीवर आहे. त्यानंतर कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे आहे? मित्रांनो खूपच सोपा प्रश्न आहे, अत्यंत सोपा. कृष्णा नदी जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले असाल तर तुम्हाला नक्कीच माहित असेल. कृष्णा नदीचं उगमस्थान क महाबळेश्वर येथे आहे. महाबळेश्वरला कृष्णा नदीचं उगमस्थान आहे. त्र्यंबकेश्वरला कोणत्या नदीचं उगमस्थान आहे याच तुम्ही मला कमेंट करायचंय. कमेंट मध्ये सांगायचंय की त्र्यंबकेश्वरला कोणत्या नदीचं उगमस्थान आहे. त्यानंतर मणिपूर राज्याची राजधानी कोणती? प्रश्न क्रमांक 12, मणिपूर राज्याची राजधानी डॅश आहे. तर मित्रांनो खूप सोपा प्रश्न आहे. मणिपूर राज्याची राजधानी इम्फाळ आहे. तर 7 सिस्टर्स जे आपले 7 सिस्टर्स आहेत, त्रिपुरा, मणिपूर, मेघालय, नागालँड, मिझोराम, आसाम, अरुणाचल प्रदेश. तर यामधून एक क्वेश्चन हमखास असतोच मित्रांनो. तर 7 सिस्टर तुम्ही चांगल्या करून ठेवा. कोणाकोणाची काय काय राजधानी आहे. तर आगरतला सांगून देतो मी. आगरतला ही त्रिपुराची राजधानी आहे. त्यानंतर कोहिमा. आगरतला ही त्रिपुराची आहे. त्यानंतर कोहिमा ही नागालँडची राजधानी आहे. त्यानंतर गुवाहाटी ही राजधानी नाहीये, ही एक शहर आहे आसाम राज्यामधलं. तर आसामची राजधानी कोणची आहे? आसामची आहे दिसपूर. दिसपूर ही आसामची राजधानी आहे. त्यानंतर मिझोरामची कोणती राजधानी आहे? आयझॉल. त्यानंतर मणिपूरची इम्फाळ सांगितलीच मी. त्यानंतर मेघालयची शिलाँग आणि अरुणाचल प्रदेशची इटानगर.
तर हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. प्रश्न क्रमांक 13, पुढचं पाऊल या चित्रपटाचा अभिनेता कोण? तर पुढचं पाऊल या चित्रपटाचा अभिनेता पु ल देशपांडे आहे. ऑप्शन ड, पु ल देशपांडे हा पुढचं पाऊल या चित्रपटाचा अभिनेता आहे. पंडितराव नगरकर माहिती आहे का मित्रांनो? पंडितराव नगरकर हे अमर भोपाळी या चित्रपटाचा स्टारिंग होता. स्टारिंग म्हणजे लीड रोल होता, हिरो होता पंडितराव नगरकर. अमर भोपाळी हा मूवी लक्षात ठेवायचा मित्रांनो. 1951 मध्ये याची रिलीज डेट होती. 1951. तर प्रश्न क्रमांक 14 वरती जाणार आहोत आपण. प्रश्न क्रमांक 14, वर्धा ते वैनगंगा खोऱ्यातील जमिनीवरचा सर्वसाधारण उतार डॅश दिशेने आहे? तर मित्रांनो दक्षिण दिशेने आहे. जर तुम्ही विदर्भातील असाल तर तुम्हाला हे नक्कीच माहित असेल. अमरावती जिल्ह्याचाच पेपर आहे. खूप सोपा प्रश्न आहे त्यांच्यासाठी. बाकीच्याही मुलांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रश्न परत येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी %, क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो? तर महाराष्ट्राच्या एकूण जमिनीपैकी 56.6% एवढ्या जमिनीचा भूभाग आपण पिके घेण्यासाठी केला जातो. त्यानंतर भात संशोधन केंद्र डॅश येथे आहे? तर खूपच सोपा प्रश्न आहे मित्रांनो. जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातील असाल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीतच असायला हवं. भात संशोधन केंद्र हे कर्जतला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रात सर्वात प्रथम मुंबई येथे इसवी डॅश मध्ये सूत कापड गिरणी सुरू झाली? तर महाराष्ट्रात सर्वप्रथम 1854 रोजी सुती कापड गिरणी सुरू झाली. लक्षात ठेवा 1854 रोजी सुती कापड गिरणी सुरू झाली. याला कारखान्यासोबत कन्फ्युज नका करू. कारखान्याचा पुढे क्वेश्चन आहे, सांगतो मी. औरंगाबाद विभागातील डॅश हे प्रसिद्ध कापड केंद्र आहे? तर औरंगाबाद विभागातील नांदेड हे प्रसिद्ध कापड केंद्र आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, औरंगाबाद विभागातील नांदेड हे प्रसिद्ध कापड केंद्र आहे. तर औरंगाबाद विभागात एकूण किती जिल्हे येतात तुम्हाला माहित असायला हवेत. तर औरंगाबाद मध्ये एकूण 8 जिल्हे येतात. त्यामध्ये उस्मानाबाद, औरंगाबाद जिल्हा, जालना जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा आणि हिंगोली जिल्हा हे 8 जिल्हे औरंगाबाद विभागात येतात. हरिहरेश्वर प्रश्न क्रमांक 19, हरिहरेश्वरला सुंदर डॅश आहे? तर हरिहरेश्वरला सुंदर समुद्र किनारा आहे. तर खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो. हरिहरेश्वरला जर तुम्ही कधी गेला असाल तर खूप सुंदर पर्यटन स्थळ आहे. सुंदर असा समुद्र किनारा हरिहरेश्वरला लाभलेला आहे. तर यावरती अजून एक क्वेश्चन येऊ शकतो की हरिहरेश्वर नेमकं कोणत्या जिल्ह्यात येतं? तर हरिहरेश्वर रायगड जिल्ह्यात येतं. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात डॅश क्रमांक आहे? मित्रांनो खूपच सोपा प्रश्न आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये 2रा क्रमांक येतो. ऑप्शन ब, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र हा भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने 2रा आहे. पहिला कोण आहे विचार करा. तर पहिला उत्तर प्रदेश. यूपीचा नंबर लागतो. उत्तर प्रदेश हा लोकसंख्येच्या दृष्टीने पहिला आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो. उत्तर प्रदेश लक्षात ठेवा. त्यानंतर पहिला उत्तर प्रदेश झाला, 2रा महाराष्ट्र झाला, 3 नंबरला कोण येतं? 3 नंबरला येतं बिहार. तर हे 3च लक्षात ठेवायचे. 3 पेक्षा जास्त लक्षात ठेवू नका, प्रश्न येणारा सुद्धा नाही तसा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21,
बहामनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर पुढीलपैकी कोणते राज्य निर्माण झाले? तर बहामनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर विजयनगर हे राज्य निर्माण झाले. लक्षात ठेवा, विजयनगर हे राज्य निर्माण झाले. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इसवी सन 1674 साली झाला. लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इसवी सन 1674 साली झाला. खूपच सोपा प्रश्न आहे, सर्वांना माहीतच आहे. तर पोलीस भरतीला तुम्ही घेऊन असं समजू नका मित्रांनो, खूप अवघड पेपर असतो, असा असतो तसा असतो, असं काही नसतं मित्रांनो. खूप बेसिक गोष्टी खूपच बेसिक प्रश्न येतात. तर फक्त तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. देवगिरीचे नवीन नाव डॅश हे आहे. प्रश्न क्रमांक 23, देवगिरीचे नवीन नाव डॅश हे आहे. तर देवगिरीचे नवीन नाव दौलताबाद हे आहे. त्यानंतर 24, प्रश्न क्रमांक 24, महात्मा दौलताबाद हे सांगायचं विसरून गेलो. दौलताबाद हे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येतं. लक्षात ठेवा, दौलताबाद हे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म इसवी सन 11 एप्रिल 1827 रोजी डॅश येथे झाला. तर महात्मा फुले म्हणलं की पुणे हे लक्षातच ठेवा मित्रांनो. पुण्याशी त्यांचा चांगला संबंध आहे. त्यांचा जन्म तिथे झालेला आहे पुण्याशी. ऑप्शन वरून बी तुम्ही जाऊ शकता. फुले म्हटलं की पुणे, तर अशी ट्रिक लक्षात ठेवायची तुम्ही. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न क्रमांक 25, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की हा व्हिडिओ एवढा मोठा का झालेला आहे? तर मित्रांनो, यामध्ये 80 क्वेश्चन मी कव्हर केलेले आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ मोठा झालेला आहे. त्यामध्ये याच्यात एक्सप्लेनेशन थोडं कमीच दिलेलं आहे, कारण की प्रश्न खूप जास्त आहेत. व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी असं केलंय. कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर कृष्णकाठ हे आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण यांचे आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, कृष्णकाठ हे आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण यांचे आहे. तर मग आचार्य आत्रे यांच्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती सांगतो. आचार्य आत्रे सोबतच आचार्य आत्रे यांनी 2 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. त्यापैकी एक चांगुण आहे आणि दुसरी मोहित्यांचा शाप. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर 27, प्रश्न क्रमांक 27, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ डॅश यांच्याकडून दिली जाते. मित्रांनो, सर्वांना माहीतच आहे या प्रश्नाचं उत्तर. मुख्यमंत्र्याला शपथ ही राज्यपालांकडून दिली जाते. तर खूपच सोपे प्रश्न आलेले आहेत. तर पोलीस भरतीला घेऊन तुम्ही असं खूप जास्त अवघड असते असं समजू नका. सोपी असते, पण अभ्यास करावा लागतो मित्रांनो. अभ्यासाशिवाय काहीच सक्सेस भेटत नाही. पुढीलपैकी कोणत्या देशाच्या नागरी सीमेशी भारताची सागरी सीमा संलग्न नाही? नीट वाचा मित्रांनो, सागरी सीमेबद्दल विचारले तर यामध्ये चीन हे उत्तर आहे. चीन सोबत भारताची कोणतीही सागरी सीमा शेअर केली जात नाही. त्यानंतर भारताच्या सागरी सीमेसोबत पाकिस्तान येतो, तुम्हाला माहिती आहे. श्रीलंका येतो, हे पण माहिती आहे. मालदीव पण येतो. श्रीलंकेच्या थोडस असं क्रॉस मध्ये मालदीव हे आहे, तर तेही येतं. चीन हे लक्षात ठेवा, चीन हे बरोबर उत्तर आहे. कवरती ही कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे? बरोबर उत्तर आहे लक्षद्वीप. कवरती ही लक्षद्वीप संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे. इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर आहे? प्रश्न क्रमांक 30, इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर आहे? तर इंदिरा पॉइंट निकोबार बेटावरती आहे. ओके, लक्षात ठेवायचं, इंदिरा पॉइंट निकोबार बेटावरती आहे. त्यानंतर डॅश हे
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे? मित्रांनो, खूपच सोपा प्रश्न आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, लक्षात ठेवा मित्रांनो परत एकदा. त्यानंतर खुलताबाद औरंगाबाद मध्ये येतं. पर्यटन क्षेत्र आहे खूप मोठं. खूप फिरण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत तिथे. त्यानंतर मढी हे पाथर्डी तालुक्यात येतं. अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यात येतं मढी. तिथे कानिफनाथांचं तीर्थक्षेत्र आहे. त्यानंतर तोरणमाळ हे एक हिल स्टेशन म्हणायला हरकत नाही, नंदुरबार जिल्ह्यामध्ये येतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32, भारताचा सर्वाधिक भूभाग डॅशने व्यापलेला आहे? तर भारताचा सर्वाधिक भूभाग मैदानी प्रदेशाने सॉरी हे चुकीचं उत्तर आहे. भारताचा सर्वाधिक भूभाग प्राचीन पठारांनी व्यापलेला आहे, लक्षात ठेवा. भारताचा सर्वाधिक भूभाग प्राचीन पठारांनी व्यापलेला आहे. त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील डॅश क्रमांकाचा मोठा देश आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीनं भारत हा 7व्या क्रमांकाचा पूर्ण जगामध्ये देश आहे, लक्षात ठेवा. आपला क्षेत्रफळाच्या दृष्टीनं 7वा क्रमांक येतो. तर मग पहिल्या क्रमांकावरती कोण आहे? तर मी सर्व सांगतो तुम्हाला. पहिल्या क्रमांकावरती रशिया येतं. दुसऱ्या क्रमांकावरती कॅनडा येतं. तिसऱ्या क्रमांकावरती US म्हणजे अमेरिका, युनायटेड स्टेट्स ते येतं. त्यानंतर 4थ्या क्रमांकावरती चायनाचं. त्यानंतर 5व्या क्रमांकावरती ब्राझील. 6व्या क्रमांकावरती ऑस्ट्रेलिया. 7व्या क्रमांकावरती भारत येतो. भारत म्हणजे इंडिया हा 7व्या क्रमांकावरती येतो. तर गैरसमज करून घेऊ नका. बऱ्याच जणांना वाटतं की चायना नंतर आपलाच नंबर लागतो, असं काही नाहीये. किंवा रशिया नंतर आपलाच नंबर लागतो. तर दुसरा तिसरा नंबर नाही, आपला चांगला 7वा नंबर आहे. तर मी तुम्हाला सांगितलेले आहे सुरुवातीचे 6. त्यानंतर भारताला लागून असलेल्या सीमा सांगतो. भारताला कोणत्या कोणत्या देशाच्या सीमा आहेत? तर भारताला बांगलादेश, भूटान, चायना, म्यानमार, नेपाळ आणि पाकिस्तान. म्यानमार मध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे की म्यानमारची लागते का नाही. तर मित्रांनो, लागते. म्यानमारची ही सीमा आपल्या भारत देशाला लागती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34, भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिणी टोक डॅश हे आहे? भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिणी टोक कन्याकुमारी हे आहे, लक्षात ठेवा, कन्याकुमारी. पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही? तर यामध्ये यमुना ही नदी सिंधू प्रणालीचा भाग नाही. त्यानंतर सतलज, रावी आणि झेलम या तीनही सिंधू प्रणालीच्या भागामध्ये मोडतात. तर यमुना या नदीचा उगम उत्तराखंडच्या यमुनोत्री मधून होतो, हे लक्षात ठेवा. उत्तराखंडच्या यमुनोत्री मधून यमुना नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक 36, हे डॅश हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे? तर नागपूर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे. भोपाळ मध्य प्रदेश मध्ये आहे म्हणून कन्फ्यूज होऊ नका. नागपूर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 37, नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश डॅश म्हणून ओळखला जातो? तर दख्खनचे पठार म्हणून ओळखला जातो. नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश दख्खनचे पठार म्हणून ओळखला जातो. नर्मदा नदीचा उगम हा नर्मदा कुंट, अमरकंटक जे मध्य प्रदेश मध्ये आहे, अमरकंटक तिथून होतो आणि ती भरूच गुजरात राज्यामध्ये भरूच या ठिकाणी तिचा शेवट होतो, म्हणजे समाप्ती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38,
महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात डॅडॅश मृदा विकसित झाली, तर यामध्ये काळी मृदा विकसित झाली. लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात काळी मृदा विकसित झाली आहे. प्रश्न क्रमांक 39, पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला डॅडॅश म्हणतात. तर पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला अन्नामलाई असे म्हणतात. ओके. पश्चिम घाटात डॅडॅश हे सर्वाधिक उंचीचे शिखर आहे. प्रश्न क्रमांक 40, पश्चिम घाटात डॅडॅश हे सर्वाधिक उंचीचे शिखर आहे. तर अन्नाईमुडी, अन्नामलाई सोबत याचं कन्फ्युजन नका करू. अन्नाईमुडी हे पश्चिम घाटात सर्वाधिक उंचीचे शिखर आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण डॅडॅश तालुके आहेत. तर अमरावतीमध्ये एकूण 14 तालुके आहेत. लक्षात ठेवा, अमरावतीचे असताल तर तुम्हाला हे माहीत असणं आवश्यक आहे. पण सर्व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांचे किंवा मग तुम्ही ज्या ठिकाणी पेपर द्यायला जात आहात, जिथे तुम्ही फॉर्म भरला आहे, तिथले तरी तालुके तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. किंवा आणि तालुक्याच्या बाउंड्रीज माहीत असणं आवश्यक आहे, की अमरावती जिल्ह्याला कोणकोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत हे माहीत असणं आवश्यक आहे. हे दोन्हीपैकी एक हमखास प्रश्न असतोच. डॅडॅश ही म्यानमार देशाची राजधानी आहे. तर म्यानमार देशाची राजधानी यांगून आहे. यांगून, लक्षात ठेवा, यांगून ही म्यानमार देशाची राजधानी आहे. यामध्ये यांगून ही सांगितलं मी आताच म्यानमार देशाची राजधानी आहे. त्यानंतर ढाका ही बांगलादेशची राजधानी आहे. टोकियो ही जपानची राजधानी आहे. काबूल ही अफगाणिस्तानची राजधानी आहे. लक्षात ठेवा तीनही. इथे मी अमरावतीचे एकूण 14 जिल्हे सांगायला विसरून गेलो. तर 14 जिल्हे ऐकून घ्या. अमरावती हा एक 14 तालुके. तर अमरावती जिल्ह्याचे 14 तालुके सांगतो मी. तर पहिला आहे अमरावती स्वतःच तालुका आहे. त्यानंतर अचलपूर, त्यानंतर वरुड, त्यानंतर चांदूर बाजार, त्यानंतर धारणी, त्यानंतर मोर्शी, त्यानंतर दर्यापूर, त्यानंतर अंजनगाव, सुरजी, त्यानंतर धामणगाव रेल्वे, त्यानंतर नांदगाव खांडेश्वर, त्यानंतर चिखलदरा, त्यानंतर भाटकोळी, त्यानंतर तेवसा, त्यानंतर चांदूर रेल्वे, असे हे 14 अमरावतीचे तालुके आहेत. सांगून दिले मी लगेच, म्हटलं कन्फ्युजन नको परत. पिट्स इंडिया ऍक्ट कोणत्या साली मंजूर झाला? तर पिट्स इंडिया ऍक्ट 1784 साली मंजूर झाला. पुढीलपैकी कोणते 1857च्या उठावाचे ठिकाण नव्हते? तर बडोदा हे 1857च्या उठावाचे ठिकाण नव्हते. लक्षात ठेवा, बडोदा. दिल्ली, लखनौ आणि अलाहाबाद हे लक्षात ठेवायचे, हे होते म्हणून. तर बडोदा हे नव्हते. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केली. बरोबर, राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्यानंतर सन 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी शाळेची स्थापना कोणी केली? तर पुणे म्हटल्यास तुम्हाला सर्वांना लक्षात यायला पाहिजे सावित्रीबाई फुले व महात्मा फुले. खूपच सोपा प्रश्न, जे की 4वी-5वीच्या मुलाला सुद्धा येईल असा प्रश्न आहे हा. प्रश्न क्रमांक 46 झालेला आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 47 वरती येऊया. बहिष्कृत हितगिरणी संघटनेची स्थापना कोणी केली? तर बहिष्कृत हितकारिणी, सॉरी मित्रांनो, उच्चारताना थोडी चुकी झाली. बहिष्कृत हितकारिणी संघटनेची स्थापना बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. लक्षात ठेवा, बहिष्कृत हितकारिणी संघटनेची स्थापना बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48, पुढीलपैकी कोण महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु होते? म्हणजे ज्यांनी महात्मा गांधीजींना राजकारण शिकवले असे राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे
राजकीय गुरु होते? तर लक्षात ठेवा, गोपाळकृष्ण गोखले. जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले? तर 1919 रोजी जालियनवाला बाग हत्याकांड घडला. लक्षात ठेवा. मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली? तर सर सय्यद अहमद यांनी मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. लक्षात ठेवा. छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर 1942 ला सुरू झाली. हे सर्वांना माहीतच आहे. सोपा प्रश्न आहे खूप. भारत छोडो किंवा छोडो भारत ही चळवळ 1942 साली सुरू झाली. चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली? तर चलो दिल्ली ही घोषणा, लक्षात ठेवा मित्रांनो, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिली. इलियड व ओडिसी या महाकाव्यांची रचना डॅडॅश यांनी केली. इलियड व ओडिसी या महाकाव्यांची रचना डॅडॅश यांनी केली. तर होमर यांनी इलियड व ओडिसी या महाकाव्यांची रचना केली. लक्षात ठेवा, होमर. प्रश्न क्रमांक 53 होमर. प्रश्न क्रमांक 54 बघूया. डॅडॅश याला इतिहासाचा जनक असे म्हटले आहे. तर सर्वांना माहित असलं पाहिजे मित्रांनो, इतिहासाचा क्वेश्चन आहे. हेरोडोटस याला इतिहासाचा जनक असे म्हणतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 55. भव्य स्नान ग्रहाचे अवशेष डॅडॅश संस्कृती होय? भव्य स्नान ग्रह सिंधू घाटी सभ्यता दर्शवतो. तुम्ही बघितलेलं असेलच, पाकिस्तानमध्ये जी सिंधू घाटी प्रांत आहे, पौराणिक स्थळ आहे, तिथे सिंधू घाटी सभ्यताचे अवशेष भेटलेले आहेत. तर ते जे भव्य स्नानगृह आहे ते मोहनजोदडो संस्कृती दाखवतो. बरोबर, मोहनजोदडो संस्कृती दाखवतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 56. हडप्पा संस्कृती ही डॅडॅश संस्कृती होय? हडप्पा संस्कृती ही नागर संस्कृती होय. लक्षात ठेवा, नागर संस्कृती. महावीरांनी जैन श्रमणांसाठी डॅडॅश हे 5वे व्रतही सांगितलेले आहे. महावीरांनी जैन श्रमणांसाठी अपरिग्रह हे 5वे व्रत सांगितलेले आहे. लक्षात ठेवा, अपरिग्रह. सालारजंग म्युझियम कोठे आहे? तर सालारजंग म्युझियम हे हैदराबादला आहे. बरोबर, सालारजंग हे म्युझियम हैदराबादला आहे. हैदराबादला रामोजी फिल्म सिटी ही सुद्धा हैदराबादला आहे. हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कोठे आहे? तर मित्रांनो, हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी गुलमर्गला आहे. गुलमर्ग, लक्षात ठेवा. गुलमर्ग कुठे येतं? गुलमर्ग येतं जम्मू काश्मीर मध्ये. जिल्हा कोणता? तर बारामुल्ला जिल्ह्यामध्ये गुलमर्ग येतं. हे एक पीर पंजाल रेंज वरती एक हिल स्टेशन आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60. या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. तर खूपच सोपा प्रश्न आहे मित्रांनो. संत गाडगे बाबा. हे उत्तर सर्वांना माहीत असायलाच हवं. स्वच्छतेशी संबंधित म्हटलं की संत गाडगे बाबाच आपल्याला आठवतात. संत गाडगे बाबा यांनी सार्वजनिक कृतीतून स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजवले. मुंबई. प्रश्न क्रमांक 61. मुंबई व उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुढीलपैकी कोठे नाही? मुंबई व उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाशिकला नाही. तर कुठे कुठे आहे? पणजी, नागपूर आणि औरंगाबाद, नागपूर आणि पणजी या ठिकाणी मुंबई व उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. तर नाही कुठे? नाशिकला नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 62. सजदा व पाबोस प्रथा कोणत्या सुलतानाने सुरू केली? तर सजदा व पाबोस प्रथा बलबन याने सुरू केली. बलबन, लक्षात ठेवा, बलबन. पानिपतची तिसरी लढाई कधी झाली? तर
लक्षात ठेवा मित्रांनो, पानिपतची तिसरी लढाई 1761 साली झाली. लक्षात ठेवा 1761. मग पहिली कधी झाली? तर पहिली झाली 1556 मध्ये. ही पहिलीचं उत्तर आहे. पहिली झाली 1556 मध्ये बाबर आणि इब्राहिम लोधी मध्ये, बरोबर. दुसरी कधी झाली? सॉरी मित्रांनो, उलट झालं, माफ करा मित्रांनो. 1556 मध्ये दुसरी लढाई झालेली आहे. सॉरी, परत एकदा सॉरी म्हणतो मी. 1526 मध्ये पहिली लढाई झालेली आहे बाबर आणि इब्राहिम लोधी मध्ये. मित्रांनो, नवीन व्हिडिओ आहे माझा, तर पहिलाच व्हिडिओ आहे, दुसरीच प्रश्नपत्रिका आहे, त्यामुळे थोडीशी चूक होती. तर मी चुकीचं सांगत नाहीये, करेक्ट करून बी घेतोय लगेच. तर या प्रश्नपत्रिकेत ही झालेली दुसरी चूक होती, तर माफ करा. अशी चूक नाही नंतर होऊ देणार नाही. पहिली लढाई 1526 लक्षात ठेवा, बाबर आणि इब्राहिम लोधी मध्ये. त्यानंतर दुसरी लढाई 1556 हेमू आणि अकबर मध्ये झाली होती. आणि तिसरी लढाई 1761 मराठा आणि दुर्राणी एम्पायर. 1761 आपल्या मराठा समाजाशी संबंधित आहे, त्यामुळे हा प्रश्न आलेला आहे. मराठा आणि दुर्राणी एम्पायर लक्षात ठेवा. डॅडेश येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद महात्मा गांधी यांनी भूषवले होते. तर बेळगाव येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद महात्मा गांधी यांनी भूषवले होते. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 65. आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? तर आनंदवन संस्थेची स्थापना बाबा आमटे यांनी केली. आनंदवन संस्थेची स्थापना बाबा आमटे यांनी केली. लक्षात ठेवा, बाबा आमटे. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते? तर मित्रांनो, खूपच सोपा प्रश्न आहे हा. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य आहे. पुढीलपैकी कोणते स्कॅनेडेव्हियन राष्ट्र नाही? पुढीलपैकी कोणते स्कॅनेडेव्हियन राष्ट्र नाही? तर अल्बानिया. युरोपियन कंट्रीज मध्ये स्कॅनेडेव्हियन कंट्री येतात, तर त्याचा अल्बानिया हा भाग नाही. तर लक्षात ठेवा, नॉर्दर्न युरोपमध्ये ज्या ग्रुप कंट्रीज आहेत त्यामध्ये अल्बानिया त्या ग्रुपमध्ये येत नाही, त्यामुळे असा प्रश्न आहे. तर स्वीडन, नॉर्वे आणि आइसलँड तर हे त्यांचे स्कॅनेडियन कंट्रीचे भाग आहेत. ट्रान्स सिबेरियन लोहमार्ग कोणत्या स्थानकादरम्यान आहे? ट्रान्स सिबेरियन लोहमार्ग हा मॉस्को व्लादिवोस्टॉक मध्ये आहे. लक्षात ठेवा, मॉस्को व्लादिवोस्टॉक, ऑप्शन अ. त्यानंतर पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर उद्योगीकरण. उद्योगीकरण हा शुद्ध शब्द आहे. औद्योगिकरण, औद्योगिकरण, औद्योगिकरण. तर उद्योगीकरण हे ओळखायला सगळ्यांना सोपं जाईल. खूपच सोपा प्रश्न आहे मराठी व्याकरण. विसंगत शब्द ओळखा. तर यामध्ये विसंगत भूप, सारंग, नृप, नरेश. यामध्ये विसंगत सारंग हा आहे. मित्रांनो, विसंगत शब्द सारंग हा आहे. मराठी व्याकरणचे काही क्वेश्चन आलेले होते, तर मी सांगून दिले. पण मराठी व्याकरण वरती रिपीटेड क्वेश्चन वरती मी वेगळी सिरीज बनवणार आहे. तर सेक्शन वाईज मी बनवलेला आहे प्रत्येकाला. GK GS चा वेगळा सेक्शन आहे, मराठी व्याकरणचा आहे. त्यानंतर मग मी क्वांट रिजनिंग म्हणजे जे गणित बुद्धिमत्ता आहे त्याची सिरीज नंतर आणणार आहे. प्रश्न क्रमांक 71. यावर्षी झालेल्या महिला T20 क्रिकेट विश्वचषक सामन्यांमध्ये विजेता संघ कोणता? तर वेस्ट इंडिज हा 2016 साली झालेल्या महिला T20 विश्वचषक वुमेन्स वर्ल्ड कपचा विनर होता. तर लक्षात ठेवायचंय, 2016चा प्रश्न आहे, 2020 ला कन्फ्युज करू नका याला. ड्रीम फ्रॉम माय फादर या पुस्तकाचे लेखक कोण होते? तर बराक ओबामा
लक्षात ठेवा मित्रांनो, बराक ओबामा ड्रीम फ्रॉम माय फादर या पुस्तकाचे लेखक होते. भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण? तर अजित कुमार डोवल. 2016 साली हे होते, अजूनही तेच आहेत. अजित कुमार डोवल हे अजूनही राष्ट्रीय सुरक्षा म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहेत. अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर जे कोणी अमरावतीचे असतील त्यांना हा प्रश्न यायला हवा. तर या प्रश्नाचं उत्तर मी सांगून देतो. प्रवीण पोटे हे 2016 सालचे पालकमंत्री होते. त्यानंतर इलेक्शन झाल्यामुळे आता 2020 साली सध्याचे प्रेझेंट यशोमती ठाकूर हे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तर इथे ही सिरीज संपलेली आहे. आता 5 क्वेश्चन सायन्सचे आहेत. ते 5 क्वेश्चन लगेच मी कव्हर करून घेतो. मित्रांनो, गणित बुद्धिमत्तेचा ताण घेऊ नका. मी नंतर तुम्हाला ही सिरीज कंटिन्यू करून देणार आहे. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅडविकने लावला. पुढीलपैकी कोणते ग्वायटर व थायरॉइड ग्रंथीच्या रोगाच्या उपचारासाठी वापरले जाते? तर मित्रांनो, आयोडीन हे ग्वायटर व थायरॉइड ग्रंथीच्या रोगाच्या उपचारासाठी वापरले जाते. पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारे मूलद्रव्य कोणते? तर यामध्ये ऑक्सिजन. खूपच सोपा प्रश्न आहे. ऑक्सिजन हे सर्वाधिक प्रमाणात उपलब्ध असणारे मूलद्रव्य आहे. त्यानंतर आधुनिक मूलद्रव्य आवर्त सारणीमध्ये तांबे म्हणजेच कॉपर याचा अणुक्रमांक म्हणजे ॲटॉमिक नंबर किती आहे? तर कॉपरचा ॲटॉमिक नंबर 29 हा आहे. लक्षात ठेवा, तांब्याचा 29 हा ॲटॉमिक नंबर आहे. 26 कशाचा आहे? मग 26 हा आयरनचा आहे. 26 चा आयरन आहे. लक्षात ठेवा. 59 कशाचा आहे? पॅरासियोडायमियम याचा आहे. लक्षात ठेवा. उच्चार थोडा अवघड जातोय मला त्याचा, थोडं विचित्र नाव आहे त्यामुळं. आणि इंडियमचा आहे 49 हा इंडियमचा आहे. लक्षात ठेवा. तर याचं बरोबर उत्तर आहे 29. कॉपर हा याचा आहे. शुद्ध पाण्याचा pH 7 असतो. 7 शुद्ध पाण्याचा pH असतो. 7च्या खाली 1 पर्यंत जे असतात खाली असतात ते ॲसिडिक असतात. म्हणजे 1 ते 7 जे असतात ते ॲसिडिक असतात आणि 7 ते 14 असतात ते बेसिक असतात. तर ही सुरू होती 1 पासून 14 पर्यंत pH ची जी रेंज आहे ती 14 पर्यंत आहे. लक्षात ठेवा pH रेंज. तर लक्षात ठेवा मित्रांनो, 0 ते 14 pH ची ही रेंज असते. रेंजवरती ही प्रश्न येतो. तर 7 इथे मध्ये सेंटरला 7 हा शुद्ध पाण्याचा pH आहे. तर डॅडॅश प्रश्न क्रमांक 100 शेवटचा प्रश्न. डॅडॅश जीवनसत्व याला सायनोकोबालामिन पण म्हणतात. तर B12 याला जीवनसत्वाला सायनोकोबालामिन असेही म्हणतात. तर मित्रांनो, pH स्केल समजून सांगायची आहे तुम्हाला, तर मी तुम्हाला डायरेक्टली तिकडे घेऊन चालतो. तर ही pH स्केल आहे. विज्ञानाचा क्वेश्चन आला होता त्यामुळे म्हटलं लगेच सांगावं. तर या pH स्केल मध्ये तुम्ही बघू शकता 0 ते 14 अशी या pH स्केलची रेंज आहे. तर यामध्ये 0 ते 7 हे तुम्हाला सांगितलं होतं हे ॲसिडिक असतात आणि त्यानंतर 7 ते 14 हे अल्कलाईन असतात. तर यामध्ये शून्यला येतं बॅटरीचं जे ॲसिड आहे ते हायेस्ट ॲसिडिक असतं, त्यामुळे ते 0ला येतं. त्यानंतर 1 नंबरला येतं आपलं स्टमक ॲसिड, आपल्या जे पोटामध्ये असतं जे HCl ते येतं असं 1 नंबरला. त्यानंतर 2 नंबरला येतं लेमन हे सुद्धा ॲसिडिक आहे.
लेमन हे pH स्केलवरती क्वेश्चन येतात मित्रांनो, त्यामुळे सांगत आहे, उगाच काहीतरी सांगत नाहीये मी. लेमन हे येतं 2 नंबरला, त्यानंतर 3 नंतरला व्हिनेगर येतं. जसं जसं आपण 7 पर्यंत जाऊ तसं तसं हे कमी होत जातं मित्रांनो. असं डिसेंडिंग म्हणजे उतरत्या क्रमानं आहे असं. त्यानंतर 4 नंबरला टोमॅटो. टोमॅटो बघितला असेल खाऊन तुम्ही. टोमॅटो थोडा थोडा ॲसिडिक लागतो. 5 नंबरला आहे कॉफी. त्यानंतर 6 नंबरला आहे दूध. त्यानंतरला 7 नंबरला आहे वॉटर. वॉटर म्हणजे आपलं पाणी, शुद्ध पाणी. त्यानंतर 8 नंबरला आहे ब्लड. 9 नंबरला येतं बेकिंग सोडा. आता हे असं चढत्या क्रमानं अल्कलाईन होत जातं, म्हणजे बेसिक होत जातं एकदम. त्यानंतर 9 नंबरला बेकिंग सोडा आहे. त्यानंतर 10 नंबरला स्टमक टॅबलेट्स. स्टमक टॅबलेट यातला स्टमक ॲसिड सोबत कन्फ्यूज नका करू. स्टमक टॅबलेट म्हणजे एक टॅबलेटचा प्रकार आहे. 11 नंबर अमोनिया सोल्युशन. 11 नंबर. त्यानंतर 12 नंबरला सोप येतं. 13 नंबरला येतं ब्लीच. ब्लीच जे आपण वापरतो ते. 14 नंबरला येतं ड्रेन क्लीनर. तर हे असं 8 ते 14 इकडं जास्त काही कामाचं नाही, यावरती जास्त क्वेश्चन येत नाहीत. पण तुम्ही 0 ते 7 एवढे लक्षात ठेवा, यावरती हमखास प्रश्न येतात प्रत्येक परीक्षेमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला आपला जरा. तर एवढा व्हिडिओ पुढचा नसणार आहे, कारण की यामध्ये जवळजवळ 80 क्वेश्चन मी कव्हर केलेले आहेत. तर एवढे क्वेश्चन नसणार आहेत पुढच्या क्वेश्चनमध्ये. हार्डली 25 ते 30 क्वेश्चन असतात जीकेचे सहसा प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये. तर हा आपला भाग दुसरा आहे. भाग दुसरा यामध्ये आपण अमरावती जिल्हा 2016ची प्रश्नपत्रिका कव्हर केलेली आहे. तर याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये भाग तिसऱ्यामध्ये नवीन एका जिल्ह्यातून आपण सुरुवात करू. धन्यवाद मित्रांनो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील. थँक्यू.